जेव्हा तुमच्या सर्वात मोठ्या मजबुरीने तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा होते तेव्हा काय होतं? जेव्हा तुम्हाला कचऱ्याच्या ढिगातून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील आनंद खरेदी करण्याची संधी मिळते तेव्हा नक्की काय होतं? ही कथा आहे शंकरची, एका पंचतारीख हॉटेलमधील एका साध्या सफाई कामगाराची, ज्याला एके दिवशी कचऱ्याच्या डबक्यात एक लिफाफा सापडला आणि ज्यामध्ये त्याच्या 7 पिढ्यांना पोसवणारी अशी संपत्ती होती. त्याने त्यांच्या गरिबी आणि असह्यतेपेक्षा त्याची माणुसकी निवडली आणि जेव्हा तो लिफाफा त्याच्या मालकाकडे पोहोचला तेव्हा श्रीमंत मालकाने त्याला असं काही बक्षीस दिलं जे शंकरने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तर चला जाणून घेऊया, तो लिफाफा उघडल्याने शंकरच्या नशिबात ते कोणते बंद दरवाजे उघडले. तर रॉयल पॅलेस हे मुंबईतील सर्वात आलिशान आणि महागड्या हॉटेल्सपैकी एक होतं. या ठिकाणची चमक आणि ग्लॅमर, उंच इमारती आणि येथे येणारे श्रीमंत लोक, हे सर्व एक वेगळंच जग होतं. आणि शंकर हा या जगाचा एक छोटासा, जवळजवळ अदृश्य असा भाग होता. 45 वर्षीय शंकर गेल्या 15 वर्षापासून या हॉटेलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. त्याचे आयुष्य या हॉटेलच्या चमकदार फरशीसारखं स्वच्छ आणि निष्कलंक होतं. परंतु गरिबीची धुळीचा एक जाड थर त्याच्या नशिबावर चांगलाच बसला होता. शहराच्या बाहेर शंकर त्याची पत्नी पार्वती आणि त्याची 12 वर्षाची मुलगी रियासोबत एका छोट्या चाळीत भाड्याच्या खोलीत राहत होता. रिया शंकरच्या डोळ्यातील कंदील होती. ती त्याचं संपूर्ण जग होती, परंतु नशिबाने त्याच्या या जगालाही ग्रहण केलं होतं. रियाच्या जन्मापासूनच तिच्या हृदयात एक लहान छिद्र होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर तिचं ऑपरेशन लवकर झालं नाही तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. परंतु ऑपरेशनचा खर्च 25 लाख रुपये होता. शंकरने त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीही इतकं शून्य एकत्र पाहिले नव्हते. तो दिवस रात्र काम करायचा. शंकरला रोज सकाळी 5 वाजता उठावं लागे. त्याच्या चिमुकल्या खोलीतून तो बाहेर पडताना तो रियाच्या छातीवर चालणारा ऑक्सिजन मशीनचा आवाज ऐकत असे. कधीकधी रिया झोपेतच बाबा मला शाळेत जायचे असं बोलायची आणि त्याचं काळीज थरथर कापत असे. हॉटेलची ड्युटी संपल्यानंतर तो जवळच्या सोसायटीत चौकीदार म्हणूनही काम करायचा. पार्वती लोकांच्या घरात भांडी धुणी अशी कामं करायची. पती पत्नी दोघंही आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी थोडे थोडे करून आपले प्राण देत होते आणि तरीही ऑपरेशनची रक्कम त्यांच्यासमोर ही डोंगरासारखीच उभी होती. शंकर दररोज हॉटेलमध्ये येणाऱ्या श्रीमंत पाहुण्यांना पाहत असे. त्यांच्या लाखो किमतीच्या गाड्या, हजारो किमतीचे कपडे. त्याला वाटायचं की देव काय खेळ खेळतो. तो काहींना इतकं देतो की ते सांभाळायला जागा नसते आणि काहींना इतकंही देत नाही की ते त्याच्या मुलीचा श्वास घेऊ शकतील. तर तो कधीही त्याच्या प्रामाणिकपणापासून डगमगला नाही. त्याच्या आईने त्याला लहानपणी शिकवलं होतं की मुला, तुझे हेतू स्वच्छ ठेव. देव स्वतः रस्ता बनवतो. आणि त्या रात्रीही शंकर त्याच्या रात्रीच्या शिफ्टवर होता आणि रात्रीचे 2 वाजले होते. आता हॉटेलमध्ये शांतता होती. तो काही काळापूर्वी रिकामा केलेला प्रेसिडेन्शियल सूट स्वच्छ करण्यासाठी पोहोचला आणि ती हॉटेलमधील सर्वात महागडी खोली होती. एका रात्रीचे भाडे शंकरच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त होतं. पाहुण्यांनी खोलीत त्यांचे बरेच सामान ठेवले होते. त्यापैकी बहुतेक कचराच होता. शॉपिंग बॅग्स, जेवणाचे डबे, जुने वर्तमानपत्र. शंकर त्याचं काम करत होता. तो प्रत्येक कोपऱ्यातून कचरा उचलत होता आणि एका मोठ्या काळ्या पिशवीत टाकत होता. मग त्याची नजर खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका कचऱ्याच्या डब्यावर पडली आणि त्याचबरोबर त्यात बरेच फाटलेले कागद आणि रॅपरही पडले होते. त्याने कचऱ्याच्या डब्यातील सर्व कचरा त्याच्या बॅगेत टाकला. बॅग उचलताच त्याला वाटलं की ते नेहमीपेक्षा थोडं जड आहे. त्याला वाटलं की कदाचित पाहुण्यांनी काही पुस्तकं किंवा जड पेटी फेकली असावी. त्याने जास्त लक्ष दिलं नाही आणि बॅग घेतली आणि स्टोअर रूममध्ये चालू लागला.
जेव्हा तो स्टोअररूममधील मोठ्या डब्यात सर्व कचरा टाकू लागला तेव्हा त्याची नजर कचऱ्यात पडलेल्या एका जाड तपकिरी रंगाच्या लिफाफ्यावर पडली. ते खूप साधं होतं, पण ते मजबूत कागदाने बनलेलं दिसत होतं. शंकरला वाटलं की कदाचित त्यात काही महत्त्वाचे कागद आहे जे चुकून कचऱ्यात डब्यात गेले आहेत आणि कचऱ्यात टाकले गेले आहे. त्याने लिफाफा उचलला. तोच खूप जड होता आणि आत कागदाच्या गठ्ठ्यांसारखे काहीतरी वाटत होतं. त्याचं हृदय आता धडधडू लागलं. त्याने आजूबाजूला पाहिलं तर स्टोअररूममध्ये त्याच्याशिवाय कोणीही नव्हतं. त्याने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला आणि आतले दृश्य पाहून त्याचे डोळे उघडले. त्याचा श्वास घशात अडकल्यासारखे वाटत होतं. लिफाफा 500 रुपयांच्या नोटांच्या जाड गठ्ठ्यांनी भरला होता. हे खूप पैसे आहेत. त्याने घाबरून गठ्ठे काढले आणि मोजू लागला. त्यात 1, 2, 3 असे 50 गठ्ठे होते. प्रत्येक गठ्ठ्यात 100 नोटा होत्या. म्हणजेच पूर्ण 50 लाख रुपये. ही रक्कम त्याच्या डोक्यात हातोड्यासारखी आदळली. क्षणभर त्याला स्वप्न पाहत असल्यासारखंच वाटलं. त्याने डोळे चोळले. हे स्वप्न नव्हतं. नोटांचे गठ्ठे प्रत्यक्षात त्याच्या तळहातावर पडले होते. अचानक त्याच्या मनात त्याची मुलगी रियाचा चेहरा चमकला. रियाच्या ऑपरेशनला 25 लाख खर्च येणार होता आणि इथे मात्र 50 लाख आहेत. हे स्वतः देवानं पाठवले आहेत. हो, हे फक्त माझ्यासाठी आहे, माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी. त्या पाहुण्याने ते कचऱ्याच्या डब्यात फेकले. म्हणजे आता ते कोणाचेही नाही, ते फक्त माझे आहे. सैतान त्याच्या मनावर वर्चस्व गाजवत होता. त्याने पटकन तो लिफाफा त्याच्या शर्टात गुंडाळला. त्याचे संपूर्ण शरीर घामानं भिजलं होतं. तो विचार करत होता, सकाळ होताच मी येथून निघून जाईन. मी हे काम सोडेन. आम्ही दुसऱ्या शहरात जाऊ. रियाची शस्त्रक्रिया होईल, ती बरी होईल. आम्ही एक छोटंसं घर घेऊ. पार्वतीला पुन्हा कधीही कोणाच्या घरात धुणं भांडी करावी लागणार नाहीत. आनंदी भविष्याचं स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर तरंगू लागलं. तो स्टोअररूममधून बाहेर पडणारच होता की अचानक त्याला त्याच्या मृत आईचा चेहरा आठवला. ती नेहमी म्हणायची, बेटा, बेईमानीची भाकरी खाण्यापेक्षा प्रामाणिकपणाने उपाशी झोपणं कधीही चांगलं. पोटाची आग पाण्यानेही विझवता येते, पण विवेकाची आग कोणीही विझवू शकत नाही. हा विचार शंकरच्या डोक्यात येताच त्याच्या आत एक भयंकर युद्ध सुरू झालं आणि त्या क्षणी शंकरचे हात थरथरत होते. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे शांतता पसरली होती, पण त्याच्या मनात वादळ उसळलं होतं. प्रत्येक नोटेसोबत त्याला रियाच्या धपकन पडलेल्या छातीतून येणारा आवाज आठवत होता आणि एका बाजूला आईचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर काही केल्या जात नव्हता. त्याचा आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर, डोळ्यातली शिकवण, एका बाजूला त्याच्या मुलीचं जीवन, त्याच्या पत्नीचे अश्रू, त्याची स्वतःची गरिबी आणि असह्यता, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आईची शिकवण, त्याचा विवेक, त्याची प्रामाणिकता. मी हे करू शकत नाही, हे पाप आहे, ही चोरी आहे. जरी मी रियाला या पैशाने उपचार करून दिले तरी मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकणार नाही, असं त्याला वाटत होतं. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकेल का? बेटा, नेहमीच प्रामाणिक राहा. नाही. त्याचे डोके फिरू लागलं. तो जमिनीवर बसला आणि रडू लागला. अरे देवा, ही कसली परीक्षा आहे? एकीकडे तू मला असहाय्य केलेलं आणि दुसरीकडे तू माझ्यासमोर एवढी मोठी परीक्षा ठेवलीस. मी काय करावं? मी कुठे जावं? तो बराच काळ या दुर्व्यवस्थेत राहिला आणि शेवटी त्याची माणुसकीच जिंकली. नाही, हे पैसे माझे नाहीत आणि मी ते ठेवूही शकत नाही. मला ते परत करावेच लागतील. पण कोणाला? तो पाहुणा आधीच निघून गेला आहे. जर मी दुसऱ्या कोणाला सांगितलं तर कदाचित ते हे पैसे हिसकावून घेतील आणि मलाच दोष देतील. त्याने ठरवलं की तो लिफाफा थेट हॉटेल मालक श्री विक्रम राठोड यांना देईल. श्री राठोड हे खूप मोठे आणि ताठर स्वभावाचे व्यक्ती मानले जात होते. त्याला भेटणं असं सोपं नव्हतं, परंतु शंकरने ठरवलं होतं की तो प्रयत्न करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची ड्युटी संपल्यानंतर शंकर थेट मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेला. मॅनेजरने त्याला फटकारलं, तू इथे काय करत आहेस?
तू तुझा दर्जा विसरलास का? शंकरने धाडस एकवटलं आणि म्हणाला, साहेब, मला मालकांना भेटायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. मॅनेजर हसला, मालक आणि तुम्हाला भेटतील? चल, जा इथून. माझा वेळ उगाच वाया घालवू नकोस. शंकर निराश होऊन परतला, पण त्याने हार मानली नाही. पुढचे 2 दिवस तो सतत प्रयत्न करत राहिला, पण प्रत्येक वेळी त्याला परत पाठवण्यात आलं. दरम्यान घरी पार्वती काळजीत होती. तू इतका गप्प का आहेस आणि चौकीदाराची ही नोकरी का सोडलीस? शंकर तिला काहीही सांगू शकत नव्हता. तो फक्त एवढंच म्हणाला की सगळं ठीक होईल. तिसऱ्या दिवशी जेव्हा शंकर पुन्हा मालकाच्या ऑफिसबाहेर त्यांची वाट पाहत होता, तेव्हा श्री राठोड स्वतः तिथून चालले होते. मालकाला पाहून सर्व कर्मचारी सावध झाले. शंकरने धाडस एकवटून त्यांच्या मार्गात उभा राहिला. मालक, मालक, साहेब, मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचे आहेत. श्री राठोड थांबले आणि त्याच्याकडे पाहत राहिले. काय आहे? शंकरने अगदी थरथरत्या हातांनी त्याच्या शर्टच्या आतून तो लिफाफा बाहेर काढला. साहेब, मला हे 3 दिवसांपूर्वी हॉटेलच्या प्रेसिडेन्शियल सूटच्या कचऱ्याच्या डब्यात सापडलं आणि त्यात खूप पैसे आहेत. श्री राठोड यांनी आश्चर्यानं तो लिफाफा घेतला आणि तो उघडला. नोटांचे गठ्ठे पाहून त्यांचे डोळेही क्षणभर विस्फारले. त्यांनी शंकरकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. तुम्हाला हे कचऱ्याच्या डब्यात सापडले आणि तुम्ही ते 3 दिवसांपासून तुमच्या खिशात घेऊन फिरत होतात? त्यांच्या स्वरात खोल संशय होता. हो साहेब, मी तुमच्याशी संपर्क साधण्याचा खूप वेळा प्रयत्न करत होतो, पण कोणीही मला तुम्हाला भेटू देत नव्हतं. श्री राठोड यांनी त्यांच्या सचिवांना सुरक्षित नियंत्रण कक्षातून प्रेसिडेन्शियल सूटच्या गेल्या 3 दिवसांच्या कॉरिडॉर आणि स्टोअर रूमचे सर्व फुटेज आणण्यासाठी बोलवलं. अर्धा तास श्री राठोड यांच्या आलिशान ऑफिसमध्ये बसून फुटेज पाहत राहिले आणि शंकर हा गुन्हेगारासारखा बाहेर उभा राहिला. फुटेजमध्ये अगदी स्पष्ट दिसत होतं की एका पाहुण्याने घाईघाईत तो लिफाफा काही कागदपत्रांसह डस्टबिनमध्ये फेकून दिला. मग शंकर येतो, कचरा उचलतो, लिफाफा स्टोअर रूममध्ये सापडतो आणि मग त्याची भीती, त्याचं रडणं, सर्व काही कॅमेऱ्यात अगदी कैद झालं. फुटेज पाहिल्यानंतर श्री राठोड काही वेळ शांत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होते जे वाचणं कठीण होतं. त्यांनी शंकरला आत बोलवलं. बसा. त्यांचा आवाज अजूनही जड होता. शंकर घाबरून खुर्चीवर बसला. जर तुम्हाला हवे असते तर तुम्ही हे सर्व पैसे घेऊन पळून जाऊ शकला असता. कोणालाही कळलं नसतं. तुम्ही हे का केलं नाही? शंकरने डोके टेकवलं आणि म्हणाला, साहेब, माझी आई नेहमी म्हणायची की बेकायदेशीरपणे मिळवलेली संपत्ती माणसाचं सुख आणि शांती हिरावून घेते आणि मी माझ्या मुलीला चोरीच्या पैशातून मिळवलेलं आयुष्य देऊच शकत नाही. आणि तुमच्या मुलीला काय झालं आहे? शंकरने त्याच्या मुलीच्या आजाराबद्दल आणि ऑपरेशनबद्दल सर्व काही सांगितलं. तेव्हा श्री राठोडच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. श्री राठोड यांनी त्याच्या टेबलवरील काचेवर बोट फिरवत विचारत गढूळ केलं, आणि मी एवढं श्रीमंत असूनही इतकं निस्वार्थ मन मला कधी लाभलंच नाही. आज एक सफाई कामगार मला माझ्या पैशांपेक्षा मोठी किंमत शिकवून गेला. ते खुर्चीवरून उठले आणि शंकरकडे आले. आज तुम्ही मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवला आहे. श्रीमंतीच्या जगात राहणारे श्री राठोड विसरले होते की प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे. त्याने त्याची चेकबुक काढली आणि त्यावर रक्कम भरायला सुरुवात केली. हे घ्या शंकर, हा 25 लाखांचा चेक आहे. तुमच्या प्रामाणिकपणाचे हे बक्षीस आहे. तुमच्या मुलीवर उपचार करा. शंकरने हात जोडले. नाही साहेब, याची काहीच गरज नाही. तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला आहे. माझ्यासाठी हेच सर्वात मोठं बक्षीस आहे. श्री राठोड हसले. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. हे बक्षीस नाही शंकर, ही फक्त सुरुवात आहे. त्याने त्याच्या मॅनेजरला फोन करून बोलावलं. मॅनेजर घाबरून आत आला.
आजपासून शंकर या हॉटेलमध्ये सफाई कामगार नाही तर हाऊसकीपिंग विभागाचा असिस्टंट मॅनेजर आहे आणि आजपासून त्याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल. मॅनेजरचं तोंड उघडे राहिलं. पण श्री राठोड इथेच थांबले नाहीत. तर तो शंकर म्हणाला, शंकर, तुझ्या मुलीचं रियाचं ऑपरेशन या देशातील सर्वोत्तम हृदय रुग्णालयात होईल आणि सर्व खर्च आमच्या कंपनीकडून उचलला जाईल. आणि हो, हॉटेलजवळील एक स्टाफ क्वार्टर देखील आजपासून तुझ्या कुटुंबाच्या नावावर असेल. शंकरला त्याच्या कानांवर काही केल्या विश्वासच बसत नव्हता. तो रडत होता. जेव्हा त्याची पत्नी पार्वतीला ही बातमी कळली तेव्हा ती खरोखरच बेशुद्ध पडता पडता वाचली. तिला तो धक्का बसला. एका क्षणातच तिच्या अंधाराचं संपूर्ण जग बदललं होतं. रोशनीने तिची जागा घेतली होती. त्या दिवसानंतर शंकरने त्याची नवीन जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. रियाचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि ती पूर्णपणे बरीही झाली. तिला एक नवीन आणि सन्माननीय जीवन मिळालं. हे सर्व शंकरच्या आढळ प्रामाणिकपणामुळेच घडलं, ज्यामुळे केवळ त्याचाच नाही तर हॉटेल मालक श्री राठोड यांचे विचारही कायमचे बदलले. काही दिवसांनी शंकर त्यांच्या चाळीत परत गेला. तिथे पूर्वी हसणारे, दुर्लक्ष करणारे लोक आता त्याच्याशी अगदी आदराने बोलू लागले. रियाच्या शाळेत तिच्या बाबांची गोष्ट प्रामाणिकतेचा आदर्श म्हणून सांगितली गेली. बाबा, तुम्ही खूप श्रीमंत आहात, शंकर हसून म्हणाला. कसं ग रिया? कारण माझ्याकडे जगातले सगळ्यात चांगले बाबा आहेत. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, ही कहाणी आपल्याला खात्री देते की प्रामाणिकपणाचा मार्ग काट्यांनी भरलेला असू शकतो, पण त्याचं स्थान हे नेहमीच फुलांनी सजवलेलं असतं. तर या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? जर तुम्ही शंकरच्या जागी असता तर तुम्हीही असंच केलं असतं का? कमेंट करून आम्हाला सांगा. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला नक्कीच भिडली असेल तर ही लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना त्याचसोबत कुटुंबियांसोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून प्रामाणिकपणाचा हा संदेश दूरवर पोहोचेल. आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन कथेसोबत.